तर आता ठाण्यातली ही दृश्य तुम्ही पाहू शकता। ठाणे बेलापूर हायवेवर महापे सर्कल येथील सबवेमध्ये पाणी साचलंय, त्यामुळे सबवे हा बंद करण्यात आलाय। 4 ते 5 फुटापर्यंत हे पाणी साचलंय। सबवे बंद झाल्याने वाहतूक कोंडी झाली आहे। ठाणेवरून बेलापूर दिशेला जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याची ही दृश्य तुम्ही पाहू शकता। वाहतूक डीसीपी आणि अधिकाऱ्यांकडून वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला जातोय। जर तुम्ही ठाणे बेलापूर प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही दृश्य तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। ठाणे बेलापूर रोडवर मी आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी जे सबवे आहे मोठ्या प्रमाणात पाणी साचले दिसून येते। 5 ते 6 फूट इतकं पाणी जे आहे, गुडघ्या इतकं जे आहे पाणी या ठिकाणी साचले दिसून येते। त्यामुळे इथे सबवे असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झाली होती। ते ट्रॅफिक काढण्याचं काम जे आहे पोलिसांनी सुरू केलेलं आहे। याच संदर्भामध्ये काकडे जे आहे, तिरुपती काकडे जे आहेत, ट्रॅफिक हवालदार, ट्रॅफिक डीसीपी आहेत, ते नियोजन करतायत। सर, काय नियोजन केलेलं आहे? नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये रबाळीच्या तिथं जो रेल्वे अंडरपास आहे पटनी ग्राउंडच्या शेजारी, तिथं सुद्धा पाणी साठलेलं आहे। त्यामुळे तिथली वाहतूक जी आहे ते आपण पटनी ग्राउंड मार्गे पलीकडं आपण मुंबईकडं मुलुंडकडं जाणारी ट्रॅफिक आहे ती तिथून वळवलेली आहे। वाहतूक कुठेही बंद नाही आहे नवी मुंबई वाहतूक आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये। कॅमेरामन अजित जाधव, विकास मिरे, सांग तुम्ही नवी मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।